नमस्कार शेतकरी मित्रांनो, मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेअंतर्गत तुम्ही कुक्कुटपालनामध्ये अंडी देणाऱ्या कोंबड्यांसाठी 22,50,000 पर्यंत अनुदान मिळवू शकता. त्यासाठी पात्रता अटी काय काय आहे, काय जी.आर आहे, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याआधी आपल्या या टॉक विथ आकाश सर या मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आम्ही असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. शेतकरी मित्रांनो, अंडी देणाऱ्या सुधारित कुक्कुट देशी पक्ष्यांचे वाटप या लाभामध्ये किमान 200 अंडी उत्पादन देणारे 5,000 एकदिवसीय पक्षी, 1 महिन्याच्या खाद्यावरील खर्च, अर्धा मध्यस्थ पिंजरा गादी पद्धतीने शेड बांधकाम, खाद्य पाणी पुरवठा, भांडी, अंडी ठेवण्याकरता ट्रे, एग नेस्ट, ऑटोमेशन प्रणाली इत्यादी आवश्यक साहित्य तसेच सोलर हे 3 केवी करता हे लाभ यामध्ये देण्यात आलेला आहे. यामध्ये लाभार्थी सर्व प्रवर्गातील लाभार्थी यामध्ये देण्यात आलेले असून लाभार्थी निकष सर्वसाधारण प्रवर्ग, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती मधील लाभार्थी खालील घटकांमधून उतरत्या प्राधान्यक्रमाने करण्यात येणार आहे. यामध्ये अत्यल्पभूधारक, अल्पभूधारक, वन हक्कधारक तसेच सुशिक्षित बेरोजगार, त्यानंतर महिला बचत गटातील लाभार्थी अशा प्रकारे हा उतरता क्रम असून वरील घटकांमध्ये दिव्यांगांसाठी 5% तसेच महिलांसाठी 50% आरक्षण लागू राहणार आहे. आरक्षणानुसार पुरेसे महिला पात्र अर्जदार उपलब्ध न झाल्यास इतर घटकांमधील लाभार्थ्यांना लाभ देण्यात येणार आहे. त्यासाठी पात्रता किमान 20 गुंठे स्वतःची किंवा किमान 5 वर्ष नोंदणीकृत भाडेपट्टा असलेली जमीन, मात्र वन हक्कधारकांना ही अट लागू राहणार नाही असं सांगण्यात आलेले आहे. यामध्ये कुक्कुटपालन व्यवसायातील किमान 2 वर्षाचा अनुभव किंवा कुक्कुटपालन व्यवसायाचे शासन मान्य संस्थांचे प्रशिक्षण प्रमाणपत्र. यामध्ये कुक्कुटपालन व्यवसायाचे प्रशिक्षण घेतलेल्या लाभार्थ्यांनी लाभ घेण्यापूर्वी प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. यामध्ये प्रकल्पाची किंमत किमान 200 अंडी उत्पादन देणारे 5,000 एकदिवसीय पक्षी ₹50 प्रति पक्षीप्रमाणे 2,50,000 तसेच 1 महिन्याच्या खाद्यावरील खर्च 3 किलोग्रॅम प्रति पक्षी गुणिले 5,000 पक्षी गुणिले ₹30 प्रति किलोग्रॅम प्रमाणे 4,50,000 तसेच अर्धबंदिस्त पिंजरा गादी पद्धतीने शेड बांधकाम ₹15 लाख मर्यादेत. त्याचप्रमाणे पुढे खाद्य पाणी पुरवठा, भांडी, अंडी ठेवण्याकरता ट्रे, एग नेस्ट, ऑटोमेशन इत्यादी आवश्यक साहित्यासाठी खर्च ₹6,68,000, सोलरच्या 3 केवीसाठी ₹1,32,000 खर्च तसेच याची एकूण प्रकल्प किंमत 30 लाख एवढी होत आहे. अनुदानाचे स्वरूप हे सर्वसाधारण लाभार्थ्यांसाठी 50% म्हणजेच एकूण ₹15,00,000, अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी 75% म्हणजे ₹22,50,000 इतकं अनुदान राहणार आहे. यामध्ये अनुदान 2 टप्प्यात राहील. एकूण अनुदानाच्या 50% इतके पहिल्या टप्प्याचे अनुदान लाभार्थ्याची शेड निर्मिती केल्यानंतर देय राहणार आहेत व उर्वरित दुसऱ्या टप्प्याचे 50% अनुदान साधन सामग्री खरेदी व पक्षी खरेदीनंतर देण्यात येणार आहे. आज यासाठी आवश्यक कागदपत्रे काय आहेत तर कुक्कुटपालन व्यवसायातील किमान 2 वर्षाचा अनुभव असल्याबाबतचे स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र किंवा कुक्कुटपालन व्यवसायाचे शासन मान्य संस्थांचे प्रशिक्षण प्रमाणपत्र. कुक्कुटपालन व्यवसायाचे प्रशिक्षण न घेतलेल्या लाभार्थ्यांनी लाभ घेण्यापूर्वी प्रशिक्षण घेण्याबाबतचे हमीपत्र देणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे कागदपत्रामध्ये वन हक्क जमीनधारकांसाठी 7/12 उतार्यावर इतर अधिकारांमध्ये नोंद किंवा जिल्हाधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेले अनुसूची जे प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. यामध्ये दिव्यांगांसाठी UDID प्रमाणपत्र आवश्यक असून बचत गटाचे सदस्यत्व हे बचत गटाच्या सदस्यांसाठी गरजेचं आहे. यामध्ये प्रकल्पासाठी कर्ज मंजुरी सहमतीही असणं गरजेचं आहे. यामध्ये अटी व शर्ती काय आहेत तर या योजनेअंतर्गत खरेदी करण्यात येणाऱ्या कुक्कुट पक्षी हे वार्षिक किमान 200 अंडे उत्पादन देणारे असावेत. देशी पक्षी खरेदी करताना प्राथम्याने शासकीय मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्र, सघन कुक्कुट गट, सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावरील प्रक्षेत्र, राष्ट्रीय पशुधन अभियान अंतर्गत स्थापित कुक्कुट प्रकल्प, स्मार्ट प्रकल्प अंतर्गत स्थापित कुक्कुट प्रकल्प यांच्याकडून घ्यावे. यामध्ये पात्र लाभार्थ्याने त्यांची निवड झाल्यानंतर जिल्हा उपयुक्त पशुसंवर्धन व दूध व्यवसाय यांनी कळवलेल्या दिनांकापर्यंत म्हणजेच 2 महिन्याच्या आत लाभार्थ्याने कुक्कुट पालनासाठी शेडची उभारणी करणे गरजेचे आहे. त्यानंतर 1 महिन्याच्या कालावधीत पक्षी, खाद्य, पाण्याची भांडी तसे इतर मूलभूत सुविधा पूर्ण करून प्रत्यक्ष कुक्कुट पालन सुरू करावे लागणार आहे. यामध्ये लाभार्थ्याने उपरोक्तप्रमाणे विहित केलेल्या कालावधीमध्ये कुक्कुट पक्ष्यांची खरेदी न केल्यास अशा लाभार्थ्यांचे नाव मूळ प्रतीक्षा यादीतील शेवटच्या क्रमांकावर ठेवण्यात येऊन पुढील प्रतीक्षा दिन लाभार्थ्यांस लाभ देण्यात येणार आहे. प्रकल्प सुरू झाल्यानंतर मित्रांनो, कार्यक्षेत्रातील तालुका पशुसंवर्धन अधिकारी यांनी कार्यक्षेत्राची संस्था प्रमुखासह संयुक्तपणे तपासणी करून तपासणी अहवाल यामध्ये खरेदी पावती, छायाचित्र, लाभार्थ्यांनी बँकेची तपशील, जिल्हा उपयुक्त म्हणजेच पशुसंवर्धन व दूध व्यवसाय
यांना 15 दिवसात सादर करणं गरजेचं आहे. यामध्ये अनुदानाच्या 50% अनुदानाचा पहिला हप्ता वितरित करताना बँकेची कर्ज मंजुरी आदेश असणं गरजेचं आहे. योजनेमध्ये निर्धारित केलेल्या खर्चापेक्षा जास्त खर्च असल्यास फरकाची रक्कम संबंधित लाभार्थ्यांनी अदा करायची आहे. योजनेच्या अटी शर्तीची पूर्तता करून अंमलबजावणी करण्याबाबतची बंधपत्र लाभार्थ्याकडून घेणे या ठिकाणी गरजेचे आहेत. अर्ज सुरू झाल्यानंतर मित्रांनो लवकरच आपल्या या चॅनलवरती अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती आपण देणार आहोत. जय हिंद, जय भारत.